रमाबाई घरकुल योजनेच्या अंतर्गत बेघर कुटुंबांना पक्के घर बांधून देण्याचे काम हे सरकार आता करत आहे। त्याचबरोबर 1,20,000 ते 1,30,000पर्यंतचे सरकार थेट बँकेच्या खात्यामध्ये अनुदान देत आहे। या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी 17,280 व नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी 18,240 अतिरिक्त मिळतात। शौचालय बांधण्यासाठी देखील अतिरिक्त मदत मिळते। महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व बौद्ध प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न मर्यादा PMC 3 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते। अनुसूचित जमाती व ST प्रवर्गातील बेघर कुटुंब देखील यामध्ये समाविष्ट आहेत। या सर्व प्रोसेससाठी तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत। तर चला तर मी तुम्हाला काही कागदपत्राची लिस्ट आहे तर मी सांगतो। आधार कार्ड, जात प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला देखील लागणार आहे। रेशन कार्ड, बँक पासबुक, जागेचा पुरावा आणि 7/12 देखील लागणार आहे। ज्या बेघर कुटुंबाकडे 7/12 किंवा जागा नसल्यास प्रतिज्ञापत्र देखील करणे खूप गरजेचे आहे। हे प्रतिज्ञापत्र तुम्ही ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये जाऊन देखील देऊ शकता। रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या बेघर कुटुंबांना आत्ता कुणाला घर बांधायचे असेल किंवा जागा देखील असेल, 7/12 देखील त्याचा असेल, तर त्या कुटुंबांना 1,20,000पर्यंतचे किंवा 1,30,000पर्यंतचे देखील अनुदान दिले जाणार आहे। तर वाट कसली बघता, लवकरात लवकर जावा आणि ज्या बेघर कुटुंबांना स्वतःची जागा नसेल किंवा 7/12 नसेल अशांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे ते कुठे द्यायचं आहे, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील घेऊन जाऊ शकता। त्यानंतर नगर परिषदेमध्ये सुद्धा जाऊन देऊ शकता। त्याचबरोबर सरकारनेही खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। तर जावा, लवकरात लवकर तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या आणि लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ घ्या। धन्यवाद।